नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. घरी बनवलेलं पनीर हे मार्केटच्या पनीरपेक्षा सॉफ्ट आणि हेल्दी असतं आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे पनीर बनवून तयार होतं. आज आपण पनीर बनवण्यापासून त्याची भाजी कशी बनवायची इथपर्यंत संपूर्ण रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा लिटर दूध घेतले. हे फुल क्रीम मिल्क आहे. या दुधाला आता आपण हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेणार आहोत. दूध आपल्याला जास्त सुद्धा तापवून घ्यायचं नाही आहे. एक उकळी आली की बास करायचं, कारण की जास्त जर तापवलं तर त्याची जी साय आहे ती पातेल्याला चिकटू शकते. हे बघा, एक उकळी आलेली आहे दुधाला. तर आपण त्याच्यामध्ये लगेचच हा अर्ध्या लिंबाचा रस मी बिया काढून घेतल्यात आणि हा रस आपण घालून घ्यायचा आहे. रस घातल्या दूध अजिबात आपल्याला हलवायचं नाही आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला 2 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर दूध तसंच ठेवायचं आहे. हे बघा, लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या दुधातील आता पनीर आणि जे हिरवट पाणी दिसतंय ते वेगळं व्हायला लागलेलं आहे. तर आता असं हिरवट रंगाचं पाणी आपल्याला दिसलं की 2 मिनटंच अजून आपल्याला दूध गॅसवर ठेवायचं आहे. आणि आता आपलं पनीर पूर्णपणे दुधापासून वेगळं झालेलं आहे. हिरवं पाणी वेगळं आणि पनीर वेगळं असं झालेलं आहे. तर आता आपण एका पळीच्या साहाय्याने हळूच असं हलवून घ्यायचं मिश्रण. आता लगेचच आपण हे गॅस बंद करून घेणार आहे, कारण की जास्त वेळ जर गॅसवर ठेवलं तर ते जे पनीर आहे ते कठीण होऊ शकतं. आपल्याला हे मिश्रण आता एका कोऱ्या कपड्यामधून गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी पुरणाची चाळण घेतली आहे. कापड हे सुती आणि मऊ पाहिजे, तरच त्यातलं पनीर हे व्यवस्थित आणि चांगलं बनतं. आता आपलं जे सगळं मिश्रण आहे ते आपण या फडक्यातून गाळून घेणार आहे. आता आपल्याला त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते हळूच अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. हे बघा, त्यामधून असं हिरवट रंगाचं पाणी निघालेलं आहे ते आपलं काढून टाकायचं आहे. आता आपल्याला त्या पनीरवर थंड पाणी घालून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये जो लिंबाचा आंबट वास असेल तो निघून जाईल. थंड पाणी घातल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता एक ताट आपण पालथं घातलं आहे आणि त्याच्यावर पनीर ठेवून दुसरं एक छोटं ताट आपण त्याच्यावर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे. हे असं आपल्याला 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. जास्त पण जड वस्तू ठेवायची नाही आहे. जास्त जर जड वस्तू आपण ठेवली तर त्यातलं पूर्णच पाणी निघून जाऊन ते पनीर अगदी कडक होऊन जाईल. हे बघा, आता 15 मिनटं झालेली आहेत. तर आपण बघूया आपलं पनीर कसं काय तयार झालेलं आहे ते. हे बघा, आपलं पनीर अगदी खूप छान असं तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. मार्केटमधल्या पनीरपेक्षा या पनीरला चवसुद्धा खूप छान असते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आता आपण एक कढई ठेवून घेतली. गरम झालेली आहे आपली कढई. कढईत आपण तेल घालून घेतले. त्याच्यावर आता इथे मी 2 ते 3 कांदे उभे चिरून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि अगदी हलक्या सोनेरी रंगावर आपण परतून घेणार आहोत. जास्त आपल्याला भाजायचे नाही आहेत कांदे. कांदा आपला परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो उभा चिरून घेतला होता तो घालून घेतला आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 12 काजू 10 ते 15 मिनटं भिजत घातले होते ते घालून घ्यायचे. काजूमुळे पनीरच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. सर्व साहित्य आपलं 1 ते 2 मिनटंच परतून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे. मी इथे 1 ग्लास पाणी घातले. 1 ग्लास पाणी घालून आपल्याला हे मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. अशा पद्धतीने केल्यास पनीरच्या भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ते खूप छान आणि क्रीमी असं बनतं.
हे बघा सर्व साहित्यामधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. तर आपण आता हे गार करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे याची. आपलं जे वाटणाचं साहित्य आहे ते आता गार झालेलं आहे. तर आपण अशा पद्धतीने मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. हे बघा आपण अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. आपण अशा पद्धतीने पनीरचे तुकडे करून घेतले होते. ते तुकडे आता आपण तेलावर परतून घेणार आहोत. हे पनीर जरी तळलं नाही, परतलं नाही तरीसुद्धा चालतं. तसंसुद्धा आपण भाजीमध्ये टाकू शकतो. पण मी थोडंसं असं शॅलो फ्राय करून घेणार आहे. पनीर तळताना नेहमी काय करायचं, कढई अगोदर कडकडीत तापवून घ्यायची चांगली आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून मगच तेल टाकून तेलसुद्धा चांगलं तापवून घ्यायचं आणि मग पनीरचे तुकडे टाकायचे. म्हणजे पनीर आपल्या कढईला अजिबात चिटकत नाही. तुम्ही जर अगोदरच गार कढईमध्ये जर तुकडे टाकले तर ते पनीर पूर्ण कढईला चिकटून बसतं. हे बघा आपण आपलं पनीर तेलावर परतून घेतले छान. त्याच कढईमध्ये आता आपण अजून थोडंसं तेल घालणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं वाटण घालून घेणार आहे. हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा वाटण आता आपलं परतून झाले. त्याच्यामध्ये आपण छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायची. त्यानंतर अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आहे. त्यानंतर 2 चमचे मी पनीर मसाला घालून घेतला आहे. अर्धा चमचा मी इथे घरगुती मसाला घातला आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचेत. हे बघा मसाल्यांना आता तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित असे परतून झालेत. आपण आता त्याच्यामध्ये अंदाजानुसार पाणी घालून घेणार आहे. अंदाजानुसार पाणी घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता हाय फ्लेमवर आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून 10 ते 12 मिनटं भाजी आपण शिजू देणार आहे. भाजीला आपल्या उकळी आलेली आहे. तर आता गॅस कमी करून आपण 10 ते 12 मिनटं शिजून देणार आहे. आता आपण जे परतून घेतलेलं पनीर आहे ते पनीर घालून घेणार आहे. भाजी आता आपली तयार झालेली आहे. त्याच्यावरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. ही पनीरची भाजी तुम्ही पुऱ्यांबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, रोट्यांबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.